रंगभवन चौकात असलेल्या झेडपीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रंगभवन चौकात जिल्हा परिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. जिल्हा परिषदेच्या निर्मिती वेळेस म्हणजेच 1960 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. या उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती उभा पुतळा आहे. सोलापुरात पहिल्यांदाच उभा करण्यात आलेला हा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा असल्याने या बागेचे सुशोभीकरण करण्याचा मनोदय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवराज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात केला होता. त्यानुसार या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे 2 कोटी रुपये खर्च येणार असून या उद्यानाचे रूपडे पालटण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोहोबाजूंनी झाडांनी वेढल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवून हा चौथरा आकर्षित करण्यात येणार आहे. बागेतील झाडे आहेत तशीच ठेवून उद्यानाचे रूप आणखी वाढेल अशी रचना करण्यात येणार आहे. तयार करण्यात आलेला आराखडा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दाखवून त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती शिवकालीन वस्तूंचा संग्रह नागरिकांच्या माहितीसाठी जमा करण्याचा प्रस्ताव असल्याचेही उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.